हॅलो, कसे आहात? तर आज आहे भाऊबीज आणि भाऊबीजेचं सकाळी भाऊबीज वगैरे केली आणि त्यानंतर आता आम्ही निघालो आहोत अलिबागला. कारण आता 2-3 दिवस सुट्ट्या आहे दिवाळीनंतरच्या. तर त्यासाठी आता 2-3 दिवस अलिबाग आणि गणपतीपुळेचा प्लॅन होता. तर त्यासाठी निघालो आहे. आरवला आणि भूमीला भूक लागलेली होती, तर इथं हॉटेलला थांबलं आहे ढाब्यावरती. कारण सकाळी ना नाश्ता वगैरे केला होता, म्हणजे चिवडा. तर आता आणि त्याच्यानंतर निघण्याची तयारी होती ना, तर म्हणून मग जेवण वगैरे काही केलेलं नव्हतं, नाश्ताच केलेला होता सर्वांनी. तर इथं ह्या ढाब्यावरती थांबलो आहे. तर आता इथं जेवण वगैरे करतो आणि नंतर मग, कारण अलिबागला पोचण्याला रात्र होईल आणि कोणतं हॉटेल चालू असतं किंवा नसतं तर ते माहिती नाही. कारण रूम पण आम्ही बुक वगैरे नव्हता केला, तिथं जाऊनच शोधणार होतो. त्यामुळं मग आता वेळ त्यातही जाईल. तर चला आता इथं जेवण वगैरे करतो. तर इथं मिक्स व्हेज घेतली आहे, रोटी. तर आता इगतपुरीतून आम्ही समृद्धी मार्गाने जाणार आहोत. तर इथं आम्हाला पहिला टर्नल लागला आहे. असे 3 टर्नल आहे. तर त्यानंतर हा पहिला जो टर्नल आहे तो 10 मिनिटाचा आहे. तर ठाण्यापर्यंत आपल्याला समृद्धी मार्ग आहे. तर गर्दी वगैरे नसते आणि 2-2.5 तासामध्ये आपण ठाण्यापर्यंत पोचतो. तर चला, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. तर आता इथं आम्ही वॉशरूमला थांबलेलो होतो आणि भरपूर अशी मोठी जागा पण अशी साईडला त्यांनी केलेली आहे. तिथं स्टॉल आहे आणि स्टॉलच्या पुढेच हे वॉशरूम वगैरे आहे आणि तिथं आपण गाडी साईडला पार्किंग करू शकतो. तर आता मी इथं थोडा वेळ थांबलेलो होतो आणि भूमीना फोटो वगैरे काढत होती. कारण साईडचा जो सीन होता ना, खूप छान होता आणि सनसेट होताना पण दिसत होता. तर अगदी मस्त असं छान वातावरण तयार झालेलं होतं, कारण पाऊस पण थोडासा येऊन गेलेला होता. तर अगदी असं मस्त वातावरण होतं. थोड्या वेळ इथे थांबलो आणि आता पुन्हा निघणार आहोत, कारण आता पुढे गेल्यानंतर पण आम्हाला ट्रॅफिक लागेल. तर त्यासाठी बघा, आता भूमी आणि आरव इथं खेळत होता. थोडंसं मोकळी जागा मिळाली तर, कारण
तर आता 9 वाजलेले होते आणि आम्ही आता जेवणासाठी ते थांबलेलो होतो आणि मिस्टरांचे मित्र होते ना, ते पण आलेले होते. ते पण आमच्याबरोबर होते, पण ते त्यांच्या गाडीमध्ये होते. आणि इथं परंपरा एक हॉटेल होतं अलिबागमध्येच आहे. तर आता तिथे जेवण वगैरे करतो आणि त्यानंतर मग रूम पण शोधायची होती आणि मी इथं व्हेज थाळी घेतलेली होती कारण गुरुवार होता. आणि चला आता जेवण वगैरे करतो, त्यानंतर रूम पण शोधायची होती कारण बुकिंग वगैरे केलेलं नव्हतं. तर आता जेवण वगैरे झाल्यानंतर इथं आता ह्या हॉटेलवाल्यांनाच विचारत होतो आम्ही की आम्हाला आता रूम कुठे मिळेल. तर त्यानंतर मग त्यांनी सांगितलं होतं. तर आता तिथं जाऊन बघू. तर रात्री ना आम्हाला रूम मिळाली आणि त्यानंतर आहे ना मग आल्यानंतर झोपलो कारण बॅटरी पण लो झालेली होती फोनची. तर आता सकाळ मस्त झालेली होती आणि आरव पण उठलेला होता, भूमी पण उठलेली होती, सगळे उठलेले होते. कारण रात्री पण थोडासा उशीर झाला होता, त्यामुळे सगळे असे थोड्या उशिराच उठलेले होते. तर इथून जो खिडकीतून जो व्ह्यू दिसत होता ना तो खूप छान होता आणि मस्त असं झाडं वगैरे होते. तर छान हॉटेल मिळालं होतं आम्हाला. करा मी चालले आंघोळ तुझ्या. तर आता आंघोळ वगैरे सगळं आटोपल्या आणि बॅग आपण गाडीमध्ये ठेवल्या कारण आम्हाला आता हा रूम सोडून आम्ही अलिबाग बीचच्या जवळच रूम बघणार आहोत. कारण रात्री उशीर आल्यामुळे दुसरीकडे रूम मिळाला नसता म्हणून आम्ही इथंच घेतला होता. तर आता नाश्ता वगैरे इथं करतो आणि त्यानंतर मग आणि थोड्या वेळ बीचवर जाऊ. तिथं थोड्या वेळ पोरांना खेळल्यानंतर मग आम्ही दुसरीकडं रूम वगैरे बघू. तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. हवा आता माऊ बघ इकडं. वाव एकदम मस्त पोच दिली. आरव भूमी इकडं बघा. आरव बाय का. आरव तर ॲटिट्यूड दाखवतो. Eat fish. लेकिन ये ऑस्ट्रेलिया के इतने बड़े बड़े मैदान गुलगाविच बस जावे ना. बाप ने रोहित शर्मा को देख के आतुरेला है मजा. बोल उनको हार और अपना कोई चुपचाप तुम काम पे आओ. What is this behavior? सोनपापडी इकडनंच आपण कुठून तरी मसाले घ्यायचं का. नको सुंदरी सुंदरी बघा सुंदरी सुंदरी. तर अलिबाग बीचला पोचलो होतो आणि गाडी पार्किंगला लावली आणि त्यानंतर आता बीचकडे जाण्यासाठी निघालो होतो. पण मध्येच आहे ना आरवला आता काय काही ज्या वस्तू दिसत आहे तर त्याला घ्यायचं होतं, त्यामुळं तोही त्रास देत होता कारण तिथं बलून वगैरे होते. तर छान असा मस्त आहे अलिबागचा जो बीच आहे तिथं. आणि लहान मुलांना तर खेळण्या म्हणजे जी खेळणी
आधी आपण निर्माच्या पाण्याचे फुगे नाही, असं साबण घ्यायचं आणि त्याच्या हाताने हे करायचं हा, लगेच फुगे तयार. गंमत दाखव माहिती तुला मोठी गंमत. बाईचे फुगे तर बघ किती फुगत नाही आवडत नाही. मला तुला काय असं वाटतं तुझ्या इकडे काय छत्र? अगं छत्रा नाही, पण हे बीचच भारी नाही आहे. काय करते ग? चांगले दिसते. हो हीच घे. भूमी ए चल, कॅमल 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 पकडा. काय झालं? नाही कुठची आहे का तू? हा बसायचं आहे ना, मग थोड्या वेळ थांबला होता का नाही काही? माझी चप्पल माझी चप्पल काढून ते मी काढू का? अरे मुंबईच्या ना त्याचं बॉटल पिक पकडत नाही पडून आली आली. आता नाही आम्ही आता काही आलो असतो म्हणजे खरंच आठवण पण हा माणूस ते म्हणजे गाडी चालवण्याच्या परिस्थितीत ते बाबा जरा मागे होऊन बाय बाय कर मम्मा. भैया जरा पटपट चला. थोडा वर छान. रेड ड्रेस फोटो रेड ड्रेस फोटो अजून कमीच काढले. बघले तर हा माणूस तो दिसेल त्याला त्या माणसामुळे तसा खेळ झाला.
चल बेटा परी असं करू नको तो जास्त येईल मग चल ये चट्टा तो खाने का टाइम हो गया देखो सबका चल ये चट्टा थांब ये चट्टा अरे ओय रडकुंड्या ये चाहिए इकडून जायचं याची पावर नव्हती